वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आता ऑफिसमधून ॲक्च्युली जस्ट आलो आहे. 5:15 झालेत. नेहमी मी 4 4:15पर्यंत घरी असतो, पण आज ट्रॅफिक एवढी होती आणि आज नेमकं मला लवकर घरी यायचं होतं. त्याचं कारण असं होतं की बायको जाते गावाला आणि आरव पण जातो आहे तिच्यासोबत आणि पूर्ण टाईम मला त्यांच्यासोबत स्पेंड करायचा होता. पण आता काय घाई गडबड झाली, 5:15 झाली आणि रात्रीला ट्रॅव्हल्स आहे 8:30 वाजेपर्यंत. पण तरी असो, आता सर्व बॅग पॅकिंग वगैरे चालू आहे तिची. बघू शकता तुम्ही इथे. ही एक बॅग घेऊन जाते, ठीक आहे. बस त्याच्यामध्ये मेकअप, समजला ना. हां. आणि ह्याच्यात काय घेतलं? पार्सल आला असं. अच्छा, एक पार्सल म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं प्रोडक्ट. तर मी तुम्हाला दाखवतो काय केलं होतं ते. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. बघू आता मित्रांनो, जे पार्सलबद्दल सांगत होतो ना मी, तर त्याच्यात बेबी वाईप्स आहेत, ठीक आहे. तर ॲमेझॉनला ऑनलाईन ते ऑर्डर केले होते. ॲमेझॉनलाच ना? नाही सॉरी, फ्लिपकार्टला ऑर्डर केले होते. आणि तुम्ही जर शॉपवरून घेतले ना तर किती रुपयाला भेटतात गणिता एक पॉकेट? 99ला 72 पीस. 99ला 72 पीस भेटतात. पण ऑनलाईन ऑफरमध्ये आपल्याला भेटलेत 168ला 3 पॅक आहेत आणि एका पॅकमध्ये 78 पीस आहेत. अच्छा, तर आपला फायदा झालेला आहे ऑलमोस्ट. किती रुपयाचा? 90 रुपयाचा तर आरामात फायदा झालेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही पण जर तुमच्या घरी बच्चू असेल किंवा तुम्हाला यूज करायचे असतील ते, तर तुम्ही पण ऑनलाईन ऑर्डर करा मित्रांनो आणि ऑनलाईन मागून घ्या, ठीक आहे. तर काही नाही, त्याच्यात तेच आहे. पार्सल ओपन केलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये हे बघा, हे असे तुम्हाला समजलं असेल, याच्यामध्ये 80 वॅप्स आहेत, ठीक आहे. 80 आहेत. असे 3 पॉकेट येतात. तर फायदा होईल तुमचा, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. तर आता विषय असा आहे. काय विषय नीता? आता काय नाही, आता जायचं आहे घरी मांडरला जाणार आहे आता बच्चू पण आणि नीता पण 15 दिवसासाठी. तुमचा भाऊ एकटा 15 दिवस घरी राहणार आहे. ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे संसारात थांबायला लागतं मित्रांनो, कॉम्प्रोमाइज करायला लागतं. तर जेवण तर मला बनवता येत नाही, तरी मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल मी तुम्हाला की कसं. तर एक दिवसासाठी खूप आनंद होतो माणसाला, खरं सांगतो मी तुम्हाला. पण दुसऱ्या दिवसापासून परत आठवण येते बायकोची, आणि ते होणार आहे आपल्यासोबत. पण बघू आता काय होतं, कसं होतं. 15 दिवस तुमच्यासोबत तर असेलच मी. आणि काय रडायला येते? नाही, अजून नाही रडणार मी. तुम्ही गेल्यावर रडेल. तर थोड्या वेळानंतर आता बघू काय नाही, कशी पॅकिंग होते काय नाही. तर भेटतो थोड्या वेळानंतर, कारण की आता ऑफिसमधून आलो, तुम्हाला सांगितलं आहे. फ्रेश वगैरे होतो, बोलू आपण, भेटू थोड्या वेळानंतर. तर आरव उठला आहे मित्रांनो आता. तर खूप आठवण येणार आहे आरवची, कारण की ॲक्च्युली काय आहे ना माहिती का, लहान मुलांची खूप आठवण येते यार. कारण की मी पहाटे जेव्हा 4:30-4ला जातो ना ऑफिसला, तेव्हा पण उठलेला असतो तो. आणि तेव्हा त्याच्यासोबत खेळून वगैरे मस्ती करूनच जातो मी ऑफिसला. तर 2-3 दिवसाचं ठीक आहे यार, 15 दिवस म्हणून आठवण येणारच. आणि लहान मुलांना फोनवरती काय बोलणार आपण त्यांच्यासोबत. आता बायकोसोबत तर बोलून घेईल फोनमध्ये, समजलं ना. पण मुलासोबत काय बोलता नाही येत त्यांना, लहान बाळाला बोलताच येत नाही, तर त्याच्यासोबत काय बोलणार आपण. मग त्यांच्यासोबत समोर फेस टू फेस भेटलं ते बरं वाटतं ना. पण असो, कुछ तो मॅनेज करेंगे. हा बेटा, पप्पाची आठवण येईल ना तुला? इकडे बघा. तर आता वाजलेत मित्रांनो 7. जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे स्वयंपाक झालेला आहे बायकोचा. याच्यानंतर तर आपल्यालाच बनवायचं आहे. तर आज काही विशेष काही जेवणामध्ये नाही आहे. खिचडीच मला आवडते तिच्या हाताची, म्हणून बोललो खिचडी बनवून टाक, काही विषय नाही. आणि जेवण झाल्यानंतर तयारी करायची लवकरात लवकर तिला. म्हणजे ऑलमोस्ट बॅग वगैरे पॅक झाली मित्रांनो. कपडे वगैरे पण ठेवलेत. अजून म्हणजे बच्चूचेच कपडे जास्त झालेत, वाईफचे कमी आहेत, बच्चूचे जास्त झाले.
त्यासाठी अजून एक कॅरी बॅग एक्स्ट्रा घ्यायला लागली, त्याच्यात थोडाफार सामान ठेवलं आहे. तर आता बघू. तर जेवण वगैरे झालं आहे मित्रांनो. तर आता वाजलेत 8. 15-20 मिनटात आम्ही निघणार आहोत. नीता पण रेडी झाली फायनल. तर गावाला जाते आहे. क्या बात आहे. तर ॲक्च्युली माझ्याच घरी जाते, माहेरी नाही जात. विषय आपला जरा वेगळा आहे. सांगेल कधी टाईम भेटेल तेव्हा. पण आता जाते आईकडे आणि सकाळी पोचणार. तर 6 वाजे 6-6:30पर्यंत पोचणार. तर तुला कसं वाटतंय नीता आता जाते? तुला आठवण येणार आहे का नाही? मिस मी लिटल बिट बिकॉज आय हॅव बेबी. यस, यू हॅव अ बेबी. कारण की मनोरंजनसाठी तुझ्याजवळ बच्चू असणार आहे म्हणून. आरव असणार आहे. मला तर खूप एकटं वाटणार आहे, त्यात काही विषय नाही. पण तरी व्हिडिओ कॉल करून वगैरे आपण करू टाईमपास काहीतरी. व्हिडिओ कॉल करायचा. तर ठीक आहे मित्रांनो. तर आता निघतो. चला. तर आता मी बसतोय, गप्पा मारतोय जरा. बच्चू झोपला आहे आणि नाईटला नीताला म्हणजे आम्हा दोघांना लई आवडतं नाईटला ट्रॅव्हलमध्ये जाऊन प्रवास करणं हे ते. कारण की तो नाईटचा जो व्ह्यू असतो ना मित्रांनो, तो खूप छान असतो. आणि ते अजून रात्रीला असं ढाब्यावर थांबते, तिथे जेवायचं, खायचंच माहिती तुला. मस्त असतं जेवण वगैरे करायचं. पण आता नाही थांबता येणार मला, आता डायरेक्ट नॉनस्टॉप गावालाच. म्हणजे मध्ये जेवायला ट्रॅव्हल्सचं थांबेल, पण नीता नाही उतरणार आहे. जेवायला जाणार नाही आहे, कारण की बच्चूसाठी घरूनच हेल्दी जेवण करून घेतलं आहे. तर त्यासाठी ती उतरणार नाही म्हणून आपण केव्हा लास्ट टाइम म्हणजे खूप दिवस झाले ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करायला. आम्ही गोव्याला गेलो होतो त्यावेळेस ट्रॅव्हल्सने गेलेलो. आणि लास्ट ट्रॅव्हल तीच असेल बहुतेक आपली. आणि गावी पण गेलेलो आम्ही ट्रॅव्हल्सने, पण मोठा जो लॉंग रूट होता ना तो गोव्याला गेलेलो. तिकडून पण लगेच रिटर्न आम्ही 2-3 दिवसानंतर रिटर्न आलेलो. ट्रॅव्हल्समध्ये खूप भारी वाटतात नाईटला प्रवास करताना ते व्ह्यू वगैरे, आणि खास करून ते ट्रॅव्हलची डिझाईन वगैरे बघून ना भारी वाटतं. आतमध्ये पण छान म्हणजे तिथे घराचा फील येतो. बेडरूम करायला मस्त पडदे वगैरे त्यांचे छान असते. ट्रॅव्हल पैसे पण छान घेतात. तर आहे, तुम्हाला व्ह्यू पण पाहिजे, आरामदायक पैसे लागतात. तर आता बघू तिथे गेल्यावरती. तर काय फायनली पिकअप पॉईंटला पोहोचलोच आम्ही. आता बाहेर नीता बसलेली त्याच पॉईंटला एक्झॅक्ट लोकेशन आहे. तर ATM पण जवळच भेटलं मला. तर आता पैसे काढून भेटतो मी तुम्हाला. तर मित्रांनो पैसे काढून झालेत आपले मस्तपैकी. खर्च होऊ दे काही विषय नाही. तिथं बसलो आहे आम्ही आता ट्रॅव्हलचा वेट करत. येईल बच्चू पण वेट करतोय ट्रॅव्हलचा. बघा हाय करतोय तो. हाय एवढं बरं इथं बसायला आहे. बघू शकता मित्रांनो आमच्या मेन रोडलाच येत आम्ही. तुम्ही बघितलं असेल, काही विषय नाही. पाण्याची बॉटलच घ्यायचं विसरलो आम्ही काही गडबडीत. पाणी बॉटल घेतली आता इथून आणि आता निघतो आहे पैसे घ्यायची बाकी काम. ट्रॅव्हल्स अजून नाही आली आहे काय होतं. तर फायनली नीता गाईज गेली आहे. फायनली ब्लॉग पण नाही शूट करता आला, कारण की बॅग वगैरे ठेवायची होती, बच्चूला भेटायचं होतं म्हणून. तर मी घरी पोचलो आहे परत आणि खूप सुनं वाटतं. रूम असं वाटतं ना पूर्ण बोरिंग वाटतं या रूममध्ये, कारण की त्याचा आवाज एवढा असायचा ना. पूर्ण बेड यार काय सांगू मी तुम्हाला आता. पण असं आता आजचा दिवस तर होईल, पण उद्यापासून कसं होईल काय माहीत नाही यार. तर ठीक आहे गाईज,
भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट टाईम. बाय बाय गाईज. थँक्यू सो मच.